युवा नेते चंद्रकांत, तुम्ही शेपोडे ग्रामपंचायत मधून येतात. शेपोडे ग्रामपंचायत मध्ये काय म्हणतात तरुणाई तिथली केज विधानसभा मतदारसंघातील आमदार नमिताताई मुंदडा यांच्याविषयी? आमच्या इथे भैया असतील, नमिताताई असतील, काकाजी असतील, यांच्या मार्फत आमच्या तरुणांना गावामध्ये खूप सहकार्य झालेलं आहे आजपर्यंत. कोणतं हॉस्पिटलमध्ये काही असेल त्यांना अडचण किंवा बाकी कुठली लाईट खात्यामध्ये असेल, तहसीलमध्ये असेल, आमच्या गावातले प्रत्येक जण त्यांना हक्काने फोन करून कामे सांगतात. काकाजी आमच्या सगळ्यांची कामे ऐकतात, सगळ्यांची कामे विचारून सगळ्यांना लक्ष देऊन सगळ्यांची कामे करून घेतात. आणि आमच्या गावात सुद्धा त्यांनी भरपूर विकास आणि कामं केलेली आहेत. विकासाचे कुठले कुठले काम गावात झाले? आमच्या गावात त्यांनी आम्हाला 3 सभागृह दिलेले आहेत आणि स्मशानभूमीचे 2 शेड दिलेले आहेत, स्मशानभूमी कंपाऊंड वॉल दिलेले आहे आणि आता 2 आणखी नालीचे काम चालू आहेत आमच्या गावात त्यांचे. आणखी केज विधानसभा मतदारसंघातल्या तरुणांना काय सांगू शकता? जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता आपण एका युवा नेतृत्वाच्या पाठीशी भक्कम उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. राजकारण हे 2 दिवसाचं आहे. आयुष्य आपले संबंध हे आपल्या आयुष्यभरांचे आहेत. तरी आपण सर्व तरुणांनी एका युवा नेतृत्वाच्या पाठीशी भक्कम उभे राहावे. लोकसेवेला जी चूक झाली ती भरून काढण्यासाठी बीड जिल्हा जो विकासाला मुकला आहे त्याच्यासाठी आपल्याला नमिताताईंच्या पाठीशी उभे राहणे हे आपले सर्व तरुणांना माझं सांगणं आहे. आमच्या गावातील सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे सर्व नमिताताईंच्या पाठीशी उभे आहेत. त्यांना आम्ही गावातून जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करणार आहोत. केज विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आमदार नमिताताई मुंदडा यांच्यासारखं एक महिला आणि तरुण नेतृत्व त्या ठिकाणी सभागृहामध्ये काम करत आहे. तुम्ही एक तरुण म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि कशा पद्धतीने त्या नेतृत्वाला पुढे जाण्यासाठी ताकद देणार? स्वर्गीय विमलताई मुंदडाच्या नंतर नमिताताईंनी स्वर्गीय विमलताई मुंदडांनी जो वारसा होता तो पुढे चालवण्यासाठी नमिताताईंनी तसाच पुढे घेतलेला आहे. आणि आमच्या युवांसाठी स्वर्गीय विमलताईंनी जे उपक्रम किंवा जो रोजगाराच्या संधी निर्माण केल्या होत्या त्या तशाच पुढे नमिताताईंनी पण तसंच योगदान त्या पुढील युवकांसाठी केलंय. शाळा, विद्यालय, महाविद्यालय, प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये वैयक्तिक त्यांचं लक्ष असतं. लक्ष देऊन परत त्या शाळेमध्ये काय चाललंय वेळोवेळी त्यांच्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांवर, त्यांच्या प्रमुख मुख्याध्यापकावर त्यांचं वारंवार लक्ष आहे. पण युवकांसाठी उद्याच्याला भविष्यामध्ये चांगलं शिक्षणाचं घर म्हणून आज आपली अंबेजोगाई ओळखली जाते. त्या अंबेजोगाईमध्ये विमलताई मुंदडाच्या नंतर आज जर आपल्याला कोणाकडे बघण्याची वेळ येते फक्त नमिताताई मुंदडा